UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। चीनमध्ये कोरोनासारख्या नवीन HMPV व्हायरसचा धुमाकूळ। भारत सतर्क, परिस्थितीवर बारकाईने लक्ष। चीनमधल्या रुग्णांमध्ये लहान मुलं वृद्धांची संख्या जास्त। छगन भुजबळांचा नायगावात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दोघे एकत्र। भाषणामध्ये भुजबळ आणि फडणवीसांकडून एकमेकांचं कौतुक। चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळांची माजी आमदाराच्या घरी एकत्र चर्चा। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळ्यामध्ये दोघांचा एकत्र प्रवास। भरमंचावर शरद पवारांनी संदेश लिहून दिलेला संदेश भुजबळांनी गुपचूप वाचला। पाणी डोक्यावर गेल्यावर आवाज उठवावा लागतो। चाकणमधील कार्यक्रमात भुजबळांचा शायरीमधून सूचक इशारा। दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा असेल। पवार भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भुजबळांसोबत आमचं कौटुंबिक नातं, सुळेंचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांच्या घरावर गोपनीय पोलिसांची नजर। पत्रकार परिषद सुरू असताना पोलिसांनी घरामध्ये शिरून शूटिंग केल्याचा आरोप। नेत्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपींवर लक्ष ठेवा, आव्हाड संतापले। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यातील आमदारांची अजित पवार यांच्याकडे मागणी। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आग्रही, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितल्याबद्दल अजितदादांच्या आमदारांचं अभिनंदन। ही कौतुकास्पद बाब, अशी माणसं राजकारणात हवी आहेत, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंचा राजीनामा 100% झालाच पाहिजे। काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा राजीनामे मागितले जायचे त्यावेळी नैतिकता स्वीकारून आम्ही राजीनामे देत होतो। खासदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल। अजित पवारांना अडकवण्याचा वाल्मी कराडचा प्लॅन असावा। कराड पोलीस स्टेशनला आलेल्या गाडीवरून खासदार बजरंग सोनवणेंचा निशाणा। गाडी मालक आरोपींना मदत करत असल्याचा देखील आरोप। खंडणीतील 50 लाख घेतले, उरलेले 1.5 कोटी घेण्यासाठी आकानं माणसं पाठवली। आमदार सुरेश धस यांच्या दाव्यानं खळबळ। वाल्मी कराडला केज कोर्टाचा दणका। कोठडीमध्ये 24 तास मदतनीस देण्याची मागणी फेटाळली। आपल्याला स्लीप ॲपनी असल्याचं सांगत खासगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्याची कराडची मागणी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। सोळंकेंच्या माध्यमातून 3 तालुक्यातून मदत फेरीद्वारे देशमुख कुटुंबियांना 44,13,000चा निधी। राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा। माझ्यावर अन्याय झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार। राजापूरमधील संवाद मेळाव्यात साळवींचं सूचक वक्तव्य। नवी मुंबईच्या सानपाडा परिसरामधील गोळीबारात 1 जण जखमी। अज्ञात आरोपीनं 7 ते 8 राऊंड फायर केल्याची माहिती। पोलिसांकडून तपास सुरू। नववर्षात साई चरणी कोट्यवधींचं दान। नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतावेळी भाविकांकडून 16,61,80,000 रुपयांचं दान। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।